नमस्कार. तर इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंदू आणि ती फॉरेनर मंदिरामध्ये येतात. फॉरेनरला बघून सगळीच मुलं घाबरून ओरडायला लागतात. गोपाळ त्यांना समजावत म्हणतो की घाबरू नका, फॉरेनर बाई आहेत त्या. आणि तो इंदूला विचारतो की काय गं, कुठून घेऊन आलीस तू यांना? इंदू सांगते की मी एका खोलीत अडकले होते, यांनीच मला तिथून सोडवलं. इंदू गोपाळजवळ जाऊन म्हणते की ह्या खूप इंग्लिश बोलतात ना, मला त्यांची भाषा नाही कळत, तू बोल की इंग्लिश. मग गोपाळ त्या फॉरेनरजवळ जायला लागतो, पण पप्प्या घाबरून गोपाळला पकडून ठेवतो आणि म्हणतो की गोपाळ महाराज नका जाऊ. गोपाळ त्याच्यावर चिडत म्हणतो की काय तुझं मध्ये मध्ये, आणि तो सगळ्या मुलांना म्हणतो फॉरेनर बाई आहेत त्या, गप्प बसा. गोपाळ त्या फॉरेनरला म्हणतो की सॉरी फॉर दिस बिहेवियर, ही नेवर सॉ फॉरेनर लाईक यू, आणि तो स्वतःची ओळख करून देतो. हे ऐकून ती फॉरेनर खुश होते आणि म्हणते की वाव, यू कॅन स्पीक इंग्लिश, आणि सांगते की माय सेल्फ इरिना. गोपाळ तिला इंग्लिशमध्ये विचारतो की तुम्ही इथे का आला आहात? सर्व मुले गोपाळकडे आश्चर्याने बघत असतात. त्यांना त्यांचं बोलणं काहीही समजत नसतं. इरिना सांगते की आय वॉन्ट टू मीट व्यंकट महाराज, मिस्टर व्यंकट महाराज. व्यंकू महाराजांचं नाव ऐकून इंदू गोपाळला विचारते की गोपाळ, व्यंकू महाराजांना काय बोलतात का त्या? गोपाळ इंदूला म्हणतो की अगं, बाबांना भेटायला आल्या आहेत त्या. आणि तो इरिनाला सांगतो की व्यंकट महाराज माझे वडील आहेत, माय सेल्फ गोपाळ व्यंकट दिग्रसकर. इरिना खुश होऊन म्हणते ओ ग्रेट. मग इंदू त्या दोघांकडे आश्चर्याने बघत असते. दुसरीकडे आपण पाहतो की करिश्मा मोठ्या बाईंच्या खोलीमध्ये त्यांना मोठ्याने आवाज देत येते. मोठ्या बाई तिच्यावर चिडून म्हणतात काय गं, काय झालं एवढं मोठ्याने ओरडायला? आणि तुझ्या आईला सांग मी काही उसने पैसे वगैरे देणार नाही. करिश्मा त्यांना म्हणते की नाही मोठ्या बाई, मी काही उसने पैसे मागायला आली नाही. मोठ्या बाई म्हणतात की मग कशासाठी आले आहेस? करिश्मा घाबरत सांगते की मी ते माझं हक्काचं दुसरं चॉकलेट घ्यायला आली आहे. मोठ्या बाई टेन्शनमध्ये येऊन म्हणतात की पागल डोक्याचे आहेस का, काय केलं? करिश्मा सांगते की त्या इंदीला अडकवलं केरू सावकाराच्या मळ्यात, त्यामुळे तुम्ही आता मला माझं दुसरं चॉकलेट देऊ शकता. मोठ्या बाई हे ऐकून खुश होतात आणि त्या तिला चॉकलेट देत म्हणतात की हे असं असतं, आपल्याला हवी असणारी गोष्ट अशी सहज मिळत नसेल ना, तर ती अशी मिळवावी लागते. आणि त्या तिला चॉकलेट देतात व नमस्कार करायला सांगतात आणि म्हणतात की असंच काम करायचं. मग करिश्मा तिथून निघून जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज फोनवर बोलत असतात. ते फोनवर सांगत असतात की महाराज तुम्ही काही काळजी करू नका, आमच्याकडे त्यांची सगळी सोय होईल, मी सगळी काळजी घेतो. त्यांचं बोलणं ऐकून शकुंतला विचारते की काय हो, कोणाचा फोन होता? आपल्याकडे कोण येणार आहे का? व्यंकू महाराज सांगतात की परदेशातून कोणीतरी पाहुणे येणार आहेत आपल्याकडे. हे ऐकून शकुंतलासुद्धा खूप खुश होते. तितक्यात तिथे गोपाळ येतो आणि सांगतो की बाबा, त्या इरिना आल्या आहेत, तुम्हाला भेटायला आल्या आहेत फॉरेनवरून. मी सांगितलं त्यांना मी त्यांचा मुलगा आहे म्हणून. आणि तो लाजायला लागतो आणि म्हणतो की मग त्या नाईस टू सी यू असं म्हणाल्या. शकुंतला म्हणते की गोपाळ, त्यांना 100 वर्ष आयुष्य आहे बघ, आता आम्ही त्यांच्याचबद्दल बोलत होतो. गोपाळ म्हणतो की तुम्ही चला लवकर. सर्व मुले इरिनाजवळ उभी असतात. गोपाळ त्यांना म्हणतो की हे काय आहे तुमचं, इथे लांब उभं राहा जरा, इथं फक्त मला अलाउड आहे. व्यंकू महाराज स्वतःची ओळख करून देतात की रामकृष्ण हरी, माय सेल्फ व्यंकट दिग्रसकर. इरिना पण रामकृष्ण हरी म्हणते. हे ऐकून सगळीच मुलं खुश होतात. इंदू आनंदाने म्हणते की ए रामकृष्ण हरी म्हणाल्या आणि सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात. मग व्यंकू महाराज म्हणतात की वेलकम, आणि अडखळत म्हणतात की ॲक्च्युली निग्रोस्कर महाराज कॉल मी जस्ट आता कॉल. मग त्यांना काही बोलता येत नाही. त्यांचे इंग्लिश ऐकून सगळेच जण हसायला लागतात. व्यंकू महाराज गोपाळला म्हणतात की गोपाळ बोल ना तू, त्यांच्याशी काय बापाची परीक्षा बघतोय, मला येत नाही ना एवढं इंग्रजी बोलता. गोपाळ म्हणतो की बाबा मी आहे ना, पण तुमचं मोडकं तोडकं इंग्लिश मला पण कळालं नाही, एकदा मराठीमध्ये सांगा ना. व्यंकू महाराज म्हणतात की सांग ना की त्या येणार आहेत म्हणून, निग्रोस्कर महाराजांचा फोन आला होता आणि त्यांचं काय काम आहे ते पण विचार, त्यांना जी काही मदत हवी आहे ती आपण करू, हे पण सांग. गोपाळ म्हणतो की हां ठीक आहे. आणि तो इरिनाला म्हणतो की इरिना. व्यंकू महाराज गोपाळला म्हणतात की अरे इरिना जी म्हण. गोपाळ म्हणतो की बाबा तसं नसतं, इंग्रजीमध्ये डायरेक्ट नावानेच बोलतात. व्यंकू महाराज म्हणतात की ते काही पण असो, पण आपली संस्कृती आहे, नीट बोल. मग गोपाळ रागावून म्हणतो की मग बोला तुम्हीच, एवढं चिडता तर बोला तुम्हीच. व्यंकू महाराज म्हणतात की तुला हवं तसं बोल, फक्त नीट बोल. मग गोपाळ इंग्लिशमध्ये व्यंकू महाराज काय म्हणाले ते सगळं सांगतो. सगळेजण गोपाळकडे आश्चर्याने बघत असतात.
त्यांचं इंग्लिश ऐकून सगळेच टाळ्या वाजवायला लागतात. इरिना सांगते की मी इथे फिल्म डॉक्युमेंटरी बनवायला आले आहे आणि म्हणते की मी पाया पडू का. पण व्यंको महाराजांना काही समजत नाही. ते म्हणतात की काय म्हणतात या. गोपाळ सांगतो की अहो बाबा पाया पडू का असं विचारतायत त्या. इरिना व्यंको महाराजांच्या पाया पडते. तितक्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि रागावून म्हणतात की काय सारखं टाळ्या वाजवत आहात, भाषण सुरू आहे का. इरिना त्यांना रामकृष्ण हरी म्हणते. मोठ्या बाई इरिनाला बघून खूप घाबरतात आणि घाबरून खाली बसतात. त्यांना असं घाबरलेलं बघून सगळेजण हसायला लागतात. मोठ्या बाई घाबरून शकुंतलाला बोलवतात आणि विचारतात की कोण आहे ही. शकुंतला सांगते की परदेशी पाहुणे आहेत. मोठ्या बाई म्हणतात की ते दिसतं आहे मला, पण कोण, कुठले, कोणी पाठवले ते कळायला हवं ना मला. शकुंतला सांगते की त्यांचं काहीतरी काम आहे विठूच्या वाडीत म्हणून आले आहेत. मोठ्या बाई इरिनाला म्हणतात हॅलो, यू फ्रॉम लंडन ना. इरिना सांगते की आय एम नॉट फ्रॉम लंडन, आय एम फ्रॉम न्यू जर्सी, अमेरिका. मोठ्या बाई शकुंतलाला हळूच म्हणतात की आता हिने काय टी शर्ट घातला आहे का, जर्सी म्हणते. मग इरिना सांगते की नो, इट्स न्यू जर्सी, अमेरिका. मोठ्या बाई म्हणतात की हो कळलं, आमच्याकडे पण आहेत ना जर्सी, पण नवीन नाहीत, जुन्याच आहेत, पर्सामध्ये बांधल्या आहेत, 40 लिटर दूध देतात. हे ऐकून सगळेच जण हसायला लागतात. गोपाळ सांगतो की अहो मोठ्या बाई त्या गायींबद्दल नाही बोलत, अमेरिकामध्ये एक गाव आहे त्याबद्दल सांगतात. आणि तो सर्वांना सांगतो की मोठ्या बाई जर्सी गायबद्दल सांगतात. मग सगळेच जण हसायला लागतात. मोठ्या बाई त्यांच्यावर चिडून म्हणतात की घरात पाहुणे आले आहेत, त्यांच्यासमोर मोठ्या माणसांना मान वगैरे काही द्यायचं असतो की नाही. आणि त्या व्यंको महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी बघा ना कसा बोलतोय हा. शकुंतलाला म्हणतात की तू काही चहा पाणी वगैरे विचारलं नसशीलच ना. आणि त्या इरिनाला विचारतात की काय घेणार तुम्ही, चहा, फरसाण, चहा, बिस्किट काय घेणार. आणि ॲक्शन करून सांगतात की टी घेणार. इरिना म्हणते की टी. मोठ्या बाई शकुंतलाला म्हणतात की टी कर म्हणतायत त्या, चांगला करा. आणि परत त्या इरिनाला विचारतात की टी करू का, नाहीतर कॉफीच करते. इरिना म्हणते की टी इज फाईन. मोठ्या बाई शकुंतलाला म्हणतात की टी फाईन म्हणतायत त्या, मस्त आलं किसून चहामध्ये टाका माझ्या पद्धतीने. आणि इरिनाला ॲक्शन करून सांगतात की चला वरती, अप. पण कोणाला काहीच कळत नाही. मोठ्या बाई व्यंको महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी मी जरा यांना माझ्या खोलीत घेऊन जाते, म्हणजे कसं आम्ही बायका बोलू ना. गोपाळ म्हणतो की बरं मोठ्या बाई मी पण येतो तुमच्यासोबत, तुमचं बोलणं त्यांना कळणार नाही ना. मोठ्या बाई म्हणतात की काही गरज नाही, त्यांचं मला आणि माझं त्यांना बरोबर समजते. आणि त्या इरिनाला म्हणतात की कम स्लो या. मग मोठ्या बाई इरिनाला त्यांच्या खोलीमध्ये घेऊन जातात. सुशीला त्यांच्या खोलीमध्ये झाडू मारत गुणगुणत असते. मोठ्या बाई तिला आवाज देतात आणि सुशीला इरिनाला बघून खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडते आणि म्हणते की हे काय आहे. मोठ्या बाई सांगतात की ह्या इरिना ताई. सुशीला खुश होऊन नमस्कार करते आणि इरिनाकडे बघतच बसते. मोठ्या बाई सुशीलाला म्हणतात की इथे काय उभी आहे, जा. आणि त्या इरिनाला म्हणतात की यू सिट. आणि सुशीलावर ओरडून तो बेड नीट करायला सांगतात. तितक्यात तिथे प्रेमनाथसुद्धा येतो आणि मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई घरात पाहुणे आले आणि तुम्ही मला सांगितलं नाही. आणि इरिनाकडे बघून म्हणतो की कोण आहेत या. मोठ्या बाई म्हणतात की तरी म्हटलं अजून कसं नाही आला तुम्ही. आणि सांगतात की एवढं परदेशातून आल्या तरी पाहिलं, माझ्या खोलीत आल्या पहिल्यांदा. आणि ओळख करून देतात की ह्या इरिना. प्रेमनाथ म्हणतो की हाय इरिना. मोठ्या बाई म्हणतात की इरिना ताई म्हणा. इरिना विचारते की हे कोण आहेत. मोठ्या बाई म्हणतात की माय जावई बापू. पण इरिनाला काही समजत नाही. मोठ्या बाई सांगतात की माय डॉटरचा हजबंड. इरिना म्हणते की ओ सन इन लॉ. प्रेमनाथ म्हणतो की हो बरोबर. सुशीला इरिनाकडे बघतच बसलेली असते. मोठ्या बाई तिच्यावर चिडत म्हणतात की तुझं काय आहे ग, तोंडाकडे काय बघत बसली आहे. सुशीला म्हणते की किती पांढरी आहे. मोठ्या बाई चिडून म्हणतात की तिला काय आता पावडर म्हणून लावते का. आणि म्हणतात की शकुंतलाने चहा करून ठेवला असेल, जा घेऊन ये. सुशीला इरिनाकडे बघत तिथून निघून जाते. इरिना म्हणते की मोठ्या बाई म्हणजे त्याचा काय अर्थ आहे. प्रेमनाथ म्हणतो की ह्या आहेत मोठ्या बाई. मोठ्या बाई म्हणतात की मी सांगते त्यांना फक्त माझं समजतं. इरिना जवळ बसल्यात आणि म्हणतात की माय सेल्फ आनंदीबाई अंताजी दिग्रसकर. मोठ्या बाई म्हणजे बिग बाई, बिग सिस्टर इन धिस हाऊस. इरिना म्हणते की ओ
प्रेमनाथ तिथे बसत म्हणतो की इरिना वेअर यू फ्रॉम. मोठ्या बाई त्यांच्यावर चिडत म्हणतात की तुम्हाला काही दुसरी कामं नाही आहेत का. प्रेमनाथ म्हणतो की आहेत ना, आणि इरिनाकडे बघून म्हणतो की वर्क खूप बिझी, आणि बाय इरिना म्हणून तो तिथून निघून जातो. मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात की लुब्रा कुठला. हे ऐकून इरिना म्हणते की लुब्रा. मोठ्या बाई हसत म्हणतात की लुब्रा, आणि स्वतःशीच म्हणतात की पदरात पडलं आणि पवित्र झालं, आणि त्या हसत असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.